सो डे 3 आणि आज आम्ही आलो आहोत नॉर्थ गोवामध्ये. एक कुठलं बीच कॅन्डोलिम जवळ कॅन्डोलिम बीच जवळ आम्ही इथं रूम केली. मी खास पहिल्यांदा तुम्हाला आज सकाळी म्हणजे आता सकाळ तिसरा दिवस आहे आमचा, तर सकाळची मेन गोष्ट म्हणजे ही जी रूम आम्ही म्हणजे रिसॉर्ट बुक केला आहे ना, अप्रतिम आहे. मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे फ्रीज त्यांनी दिलं आहे, म्हणजे की खूप गरजेचं होतं, कारण थंड पाणी करण्यासाठी इथं वॉशरूम आहे. थंड गरम पाणी सगळी व्यवस्था ती सगळी चांगलीच आहे. आणि किचन आहे, म्हणजे तुम्ही प्रॉपर इथं तुमचं इंडक्शन वगैरे घेऊन कुकिंग करू शकता. सो हे कपाट आहे आणि टी व्ही वगैरे तर दिलाच आहे. अमेझिंग. हा आहे सोफा, डबल बेड आहे हा, म्हणजे ॲक्च्युली इथं 2 जण एक्स्ट्रा झोपू शकतात. ही खुर्ची तुम्हाला दिसत असेल, मस्त आहे. टेबल लॅम्प वगैरे. अर्थातच AC बुक करावाच लागला, कारण गरमी. आणि इकडं जे आहे मी तुम्हाला दाखवतो, एक छोटंसं इथं रूम आहे. हा आहे बेड, डबल बेड आहे हा पण. आणि दाखवतो हे आहे बाल्कनी आहे. इथला व्ह्यू पण कमाल आहे. आत्ताच जस्ट आंघोळ केली. बसायला सिटिंग अरेंजमेंट वगैरे भारी आहे. घरं वगैरे. सो आता आम्ही जात आहोत. आता ॲक्च्युली आम्ही बागा बीच, कलंगूट बीच जे की सगळ्यात फेमस आहेत गोव्याचे, ते करणार आहेत. आणि तिथून पॅरा रोड करणार आहेत. पॅरा रोड म्हणजे जिथं डिअर जिंदगी नावाचा मूवी होता शाहरुख खानचा, तिथं त्यातलं काही सॉन्ग वगैरे शूट झालेलं आहे. तिथं जाणार आहेत आणि तिथून तसंच आम्ही वापस पुण्याला जाणार आहेत. सो इथेच आता संपणार आहे आपली गोव्याची ट्रीप. पण हा पण व्लॉग महत्त्वाचाच आहे, तुम्ही बघत राहा. हे पण 2-3 स्पॉट आहेत जे आम्ही आज कवर करून मग जाणार आहे. सो चला आता नाश्ता करायचा आहे, नाश्ता करूयात आणि मग जाऊयात. त्याआधी रूम इथून चेकआउट करून मग नाश्ता करून मग तसंच सरळ जायचं आहे. चला मग सोबत. सो हा आहे तो विला. आम्ही आता इथून चेकआउट करतोय आणि आपण आता बीचवर. चला आता आम्ही कलंगूट बीचवरती आहोत आणि आता नाश्ता करायचा आहे. सो नाश्ता करायला हॉटेलमध्ये आलो. नाश्ता करून डायरेक्ट आता बीचवर भेटू. कलंगूट बीच मार्केट आहे हे, तुम्ही बघू शकता. नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही जातो बीचवर. खूप सारी खरेदी इथं करू शकतो आपण. बीचवर जाऊ. सो आता आपण आलेलो आहोत कलंगूट बीच. इथे गर्दी दिसते बीचवरती. चलो, खूप साऱ्या राईड्स आहेत तिथं करायला. पब्लिक दिसते. आत्तापर्यंतच्या बीचला आम्हाला जास्ती नव्हती लागली गर्दी, पण ऑफकोर्स हे एवढं फेमस आहे गोव्यातलं, त्यामुळं इथे गर्दी आहे चांगलीच. अमेझिंग आहे. आपण आलेलो आहोत कलंगूट बीच. असली गरम वाळू आहे बीचवरची, कारण उन्हात आलो आहे. एवढे पाय पोळत आहेत की चप्पल काढताच येत नाही, शक्यच नाही आहे. खूप लोक आहेत. सो वी आर इन गोवा. आता वाटते खरंच गोव्यात आल्यासारखं. गर्दी बघितली ना. चलो आम्ही जात आहोत बोटिंग करायला.
बोटिंग. अरे यार सगळं पाणी, पॅन्ट खराब झाली. बोटिंग जास्त म्हणत होता पण आईनं बार्गेनिंग केली आणि कमीमध्ये तयार झाला. चला मग जाऊयात बोटिंग. जॅकेट घातलेलं आहे आणि आता आपण जात आहोत बोटिंग करायला. चलो. सो आता आपण आलो आहोत कलंगूट बीचवरनं वॅक्स म्युझियमला. वॅक्स म्युझियम जिथं वॅक्सचे पुतळे असतात सेलिब्रिटीज किंवा मोठ्या मोठ्या लोकांचे वगैरे. सो जाऊयात. आता मध्ये जर शूटिंग करायची परवानगी असेल तर मी नक्की काढेल दाखवायला तुम्हाला. चला मध्ये. सो आपण आता एंटर होतो आहेत वॅक्स म्युझियममध्ये. अमेझिंग. ओ भाई साहब. चलो. क्या फोटो अलाउड आहे ना? फोटो अलाउड आहे. माझे केस इथं बसत नाही आहेत. फोटो बिटो घेतला असते राव. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन. मी व्हिडिओचा सोबत फोटो पण काढतोय. सो तुम्ही म्हणाले असं का करतोय, फोटो पण चालू आहेत. ते कसे उभारले असं महात्मा गांधीजी. पुढे बघूया. हे इधर अंदर से चल. चल. रणबीर कपूर सोबत फोटो पण चालू आहेत. हे आहेत. अच्छा रोनाल्डो आहे. रोनाल्डो अर्थातच किंग खान शाहरुख. Oh, Mr. Bean. है. Oh, Jackie Chan. Kung Fu Master, Jackie Chan. तुम्ही पण बघत राहा. मी व्हिडिओसोबत फोटोही काढतोय कारण असं वाटतं प्रत्यक्षात हे लोक उभे आहेत. ओ माय गॉड. काय डिटेलिंग आहे तुम्ही बघू शकता. डिटेलिंग इतकं परफेक्ट आहे असं वाटते. अर्थातच समन्यूला बघून खूप आनंद होणार आहे नक्कीच. ब्रूस विलिस.
Angelina Jolie. Yes. टॉम क्रूज. आता आपण आलेलो आहोत आपला या ब्लॉगचा आणि पूर्ण गोवा टूरचा लास्ट पॉइंट म्हणजे पॅरा रोड, जिथं शाहरुख आणि आलियाचा डिअर जिंदगी नावाचा मूवी शूट झाला होता. सो आता आपण तिथं आलो आहोत. बघू शकता खतरनाक आहे, तो दिसतोच भारी. मी अजून दाखवतो तुम्हाला, चला बघूया.